कशी करतात मला ते कळत नाही. एवढा वजन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे थेट मुंबईवरून गणपतीपुळेला. आणि आजचा हा दिवस आपला पहिला असेल. गाडी वगैरे मी रेडी करून ठेवली आहे, फक्त तिला कोल्ड स्टार्ट करायचे. कोल्ड स्टार्ट करून घेऊया आणि निघूया. आम्ही ऑलरेडी हाफ आवर लेट आहोत, तर तुम्हाला मी पटकन भेटतो मोठं ब्लॉगच्या सेटअपवरती. चला भेटू. टाईम झाला 4:44. आम्ही निघतोय गणपती बाप्पा. अरे लेट्स गो. तर मित्रांनो पोचलोय वसई हायवे. इथून घोडबंदर आहे. कितना किलोमीटर आहे? हाफ आवर लागेल इथून आम्हाला घोडबंदर पोचायला. तिकडे हर्षल भेटेल आम्हाला. हां सकाळ सकाळ भाई, सकाळ सकाळ ट्रकवाले रेसिंग लावत आहेत हायवेला. मित्रांनो तर थांबलो मी चायसाठी. अरे काय जागा आहे, कसं काय मंडळी. पनवेल क्रॉस केलं. आत्ताच आम्ही टी साठी ब्रेक घेतला होता. देन आता अगेन चालू केलं आहे. इथून 292 किलोमीटर्स आहे. सो बघूया किती टाईममध्ये आम्ही कवर करतोय. 5 तासाचा रूट दाखवतोय. हळूहळू उजडायला सुरुवात झाली आहे. भाई कसला पळवतोय, भाई कसला पळवतोय. हळू जा म्हणजे झालं. मारणारा माणूस आधीच मारशील. ॲम्ब्युलन्स वाले तसे सेफ चालवतात, एवढा काय विषय नाही. उज्जैन जायचं प्लॅन होतं आमचं, बट एंड मुमेंटला कॅन्सल करून आम्ही चाललोय कोकणात. तर तेच आहे यार, गावी जायचं मन होतं माझं मेन म्हणजे. बट बोललं चला आता चाललं. मित्र बोलतात की दापोली करण्यापेक्षा आपण दापोली आम्ही आधी ऑलरेडी करून झालं आहे. त्याच्यामुळे मित्र बोलले की एक काम करूया आपण रत्नागिरी करूया या टायमाला. सो आजचा रूट असेल डायरेक्ट गणपतीपुळे. गणपतीपुळेला आज आमचा स्टे असेल. तिकडून बघूया कसं प्लॅन बनत आहे त्या हिशोबाने. भाई व्ह्यू चेक करा यार, काय व्ह्यू आहे भाई. थंड लागतंय. आत्ता मुंबईमधून बाहेर आलं, पनवेल थोडंसं पुढे सोडलंय. काय घार आहेत की काय आहे एवढं. स्पीड ब्रेकरवर वॉट भाई काय आहे. डेंजर. नाश्त्याला मोस्ट ऑफ आम्ही इंदापूर थांबायचं ठरवलंय. बघूया 12-1 पर्यंत आम्ही पोचलो पाहिजे गणपतीपुळे. त्यानंतर आम्हाला स्टेचं सुद्धा बघायचं आहे. असा विषय बनतो. इंदापूर किलोमीटर नाही दिलं तिथे, फक्त मार्क टाकून ठेवला. तसं आम्ही 80-90 क्रूज करायचं ठरवलं, जेणेकरून डिस्टन्स आम्हाला कव्हर करता येईल. मित्र आपले मागे राहिलेत, येत आहेत ते. तसं म्हणून मी पळवत नाही आहे गाडी जास्त. 390 असते ना भाई, खूप पळवली असे खूप. ADV 390. रोहनचा कॅन्सल झाला लास्ट मोमेंटवर. कालच कॅन्सल झालं, काल का परवा रात्री तो बोलला की मी नाही येत आहे. आता जी गाडी आपण दमनला घेऊन गेलो होतो लास्ट राईडला, ती गाडीसुद्धा येणार होती आपल्यासोबत या टाईमला, पण अनफॉर्च्युनेटली सगळं कॅन्सल झालं यायचं. सो तो मला विचारत होता की तुला गाडी पाहिजे तर तू घेऊन जा. मी बोललो नको, माझी गाडी आत्ता रिपेअर करून आणली आहे मी, सो ती घेऊन जातो. आणि पेट्रोलसाठी पण परवडेल भाई मला ही गाडी, ती नाही परवडायची. मला माझ्या गाडीमध्ये पॉवर थोडीशी कमी वाटायला लागली. मला असं वाटतं मी 390 चालवलं आहे त्याच्यामुळे असं होतं आहे. या फिरणं माझ्या स्प्रॉकेटचा प्रॉब्लेम आहे. स्प्रॉकेट माझं जात आलं आहे. या राईडनंतर मी तो टाकून घेईल. आत्ताच टाकायचं होतं बट अवेलेबिलिटी नव्हती स्टॉकची.
त्याच्यामुळे नाही टाकला ना, तर मी हा टायमाला टाकून घेणार होतो तो. तीन दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट गणपतीपुळे करतोय. अरे वारे. आणि रत्नागिरीमध्ये थोडेफार जे स्पॉट्स आहेत ना, ते सगळे करायचा प्लॅन चाललं आहे आपलं. 2 दिवस रत्नागिरीमध्ये करणार. थर्ड डेला दापोली जाणार. ओ भाई, काय सीन आहे भाई, काय सीन आहे. ट्रकवाले भाई कसे पण दाबतात गाड्या. लालपरी, लालपरी नवीन जनरेशनची लालपरी. आता त्या गाड्या नाही बघायला मिळत, त्यांना आता ह्यांनी रिप्लेस केलं आहे. सो मोस्ट ऑफ टाईम ह्याच बघायला मिळतात. लालपरी म्हणजे मागे पण लिहिलं आहे लालपरी. व्हेरी शिवम. हर्षल वोई एफ जी असली तरी आपल्या सोबत पळते ती. एक वेळ शिवम मागे राहतं. स्लोएस्ट 350 एवर. होप सो आवाज नीट येत असेल, कारण का 80-90 क्रूज करतोय आणि माझ्याकडे एक प्रॉपर माईक नाही आहे. मी एक सॅमसंगच्या इयरफोनचा सेटअप वापरतो. सो त्याच्यामुळे थोडंसं डाऊट आहे. खूप लोक चाललेत गावी. काहीतरी आहे ना त्या गावात, त्याच्यामुळे तर लोक 2 दिवसाची सुट्टी भेटली की लगेच गावी जातात. कोकण आहे भाई, कोकण आहे. आणि जेवढं मला ऑब्झर्व झालं आहे की गावच्या सगळ्यांना झोप खूप निवांत लागते. मला असं फील होतं काइंड ऑफ, की जेव्हा मी गावी गेलो आणि गावी झोपलो आहे रात्रीचं, झोप पण लगेच लागते आणि चांगली झोप लागते. तशी मुंबईमध्ये नाही आहे. मुंबईमध्ये खूप बोलतात ना आवाज आणि हे सगळं, त्या सगळ्या गोष्टीमुळे ना प्रॉब्लेम होतो. आणि पोल्युशन तर मुंबईमध्ये भाई बघायला नको. सो तो एक खास बात आहे कोकणाची, की का कोकण एवढं फेमस आहे. आणि गेलं पाहिजे भाई, माझं म्हणणं तर असं आहे. आम्ही याच म्हणजे गेल्या वर्षी 2025मध्ये आम्ही याच टाईमला एक राईड केली होती. ते आम्ही गेलो, मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं, आम्ही ते श्रीवर्धन, पण तेव्हा आम्ही लॉग्स या रेकॉर्ड नाही करायचो, तर माझ्याकडे तो नाही आहे. पण मी श्रीवर्धन टू दापोली तो पूर्ण कोस्टल केला आहे विथ पिलियन. आता आमचं त्याच्या पुढचं करायचं प्लॅन चालला आहे. ह्याच्यानंतरची राईड म्हणजे ह्याच्यानंतरचा जो अर्ध कोकण उरेल, महाबळेश्वर, कुंकवेश्वर वगैरे, ते आम्ही पुढच्या वर्षी करू. म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये करू, पण पूर्ण करणार भाई. पूर्ण कोकण पट्टा पूर्ण पार करणार. ले गँग. पाच गाड्या येणार होत्या, 2 कॅन्सल झाल्या, आम्ही तिघंच चाललो आहे. लास्ट टाइम पण आम्ही तिघांनीच केलं होतं आणि ह्या टायमाला पण. असे मित्र पाहिजेत भाई, जे टांग नाही देणार पाहिजेत. आता असतात ना भाई, नाही जमत आहे, हे आहे काम आहे, ते काम आहे. ठीक आहे, कामं तर वर्षभर चालत राहणार आहेत मित्रा. हे दिवस आहेत ना, ते रिटर्न नाही येणार. इंदापूर पोचलं. इंदापूर पोचलं की मानगाव पोचलं, आय थिंक सो मानगाव. पहिला इंदापूर लागतो. इंदापूरमध्ये आम्ही नाश्ता सरळ हा असा लेफ्ट मारतोय. सिग्नल दिला ठीक आहे, बट काय थोडी लेफ्टला घे आणि मग दाब ना. डायरेक्ट दाबतोय. इथे थांबूया अंदर वरती. डायरेक्ट भाई हॉटेलमध्येच भरतोय गाडी. VIP पार्किंग. एक काम करा, डायरेक्ट टेबलपर्यंत नेऊया. म्हणजे अजून हाफ उरलं आहे, हाफ डिस्टन्स उरलं आहे. त्यानंतर एक स्टॉप घेऊ 100 किलोमीटर नंतर, आणि देन पुढे.
कंटिन्यू. आता पुढचा रोड मला नोन नाही आहे, त्यामुळे थोडं हळू चालावं लागेल. अजून मला रोड माहीत होता म्हणून आलो फटाफट. तिथे नाश्ता वगैरे झाला, तिथे खूप टाईमपास होतो. आत्ता पण आमचा नाश्ता करून झाला, आम्ही 15 मिनटं बसलो होतो स्टोरी टाकत. माझ्या रोडतील 121 बॅक टू बॅक घेऊ शकतो, काय विषय नाही. माझी गाडी आता चालली 167 आणि ह्याच्या आधी पण लोकलला 50 किलोमीटर झालेली, म्हणजे 200 अप आणि अजून 300ची रेंज दाखवते. म्हणजे भाई 500 किलोमीटर एका टँकमध्ये चालते गाडी. 500 550 पकडून चाला. काय पाहिजे, काय पाहिजे भाई, अजून काय पाहिजे. 250 ॲव्हरेजसाठी बेस्ट आहे, 390 ॲव्हरेजसाठी नाही आहे, कारण ती गाडी खूप पेट्रोल पिते भाई, खूप. पण तिच्यामध्ये पॉवर खूप आहे. तेच आहे 10 BHPचा फरक ना तिकडे माहीत पडतो. ह्याच्यात 10 BHP कमी आहे, 30 BHP. ती आहेत 43-46 BHP, म्हणजे पण 10-16 BHP जास्त आहे त्या गाडीमध्ये. ऑब्व्हियसली ती पुल तर देणारच. आणि मी दोन्ही चालवलं आहे, जेन 2 पण चालवलं आहे, मी जेन 3 पण चालवलं आहे. बाई क्रेझी पुल आहे. म्हणजे ज्याची पहिली गाडी आहे ना त्यांनी 390 तर नकोच घ्यायला. थोडंसं आधी कुठल्या तरी गाडीवर हात बसून मग तरी 390 घेतली तरी ठीक आहे. बट 390 इज नॉट फॉर बिगनर्स, जेवढं मला असं वाटतं. माझं पण घ्यायचं त्याचं रिझन तेच होतं, कारण का मी ह्याच्या आधी शाईन चालवायचो. म्हणजे नॉर्मली आमच्या घरी आहे तीच. तिच्यावरून डायरेक्ट 390वर जाणं इज टू मच. म्हणजे भाई ती खूप इन्सेंट पॉवर झाली असती माझ्यासाठी. आणि मग तेच आहे ना, पोरांच्या हातात लागली पॉवर की मग इकडे खेच तिकडे खेच, तोच विषय होतो. आता हिचं कसं हिला मी एक ते 1.25 महिना, म्हणजे 1 वर्ष 2 महिने माझ्या हातात आहे गाडी, आणि मी हिला ऑलमोस्ट ओपन केलं आहे. 154 टॉप, त्याच्यावरती नाही जात. आणि टॉप एंड नाही आहे या गाडीला ॲक्च्युलीमध्ये. 390ला टॉप एंड खूप आहे, 180 190 जाते भाई, आरामात जाते. तो हाच फरक आहे 390 आणि 250चा. जर तुम्हाला माझं प्लॅन कसं होतं जेव्हा मला गाडी घ्यायची होती ना, मला म्हणजे माझ्या ह्याच्या आधी पण ह्याच्यानंतर मी अपग्रेड करणार आहे मोठं. जसं जसं कोकण म्हणजे जवळ येते, फील्स गुड. इकडचे रोड, इकडची हवा, झाडं खूपच एक वेगळी वाईब देतात. कोसळत्या धारा, अंतरा, सगळंच कोकण आहे भाई, सगळंच कोकण. त्याला पुढे जाऊ दे. आगे जा. लेट्स गो. पाणी आहे, पाण्यातून नाही पळू शकत. ठीक आहे, एवढा काय विषय नाही. माझ्या गाडीला टेल नाही आहे भाई, विषय तो आहे.
वन मोर. गाडी पोचली आपली भोसते घाटात. मला झोप येते भाई, कधीपासून मला ना असं फील होतं थोडं की मला झोप येते. एक छोटासा हॉल्ट घ्यायला पाहिजे. भोसते घाट संपला ना बघूया चाय प्यायला थांबलं तर थांबूया. चाय नाही तर कॉफी काहीतरी एक मारावंच लागेल. सूर्यदेवता डोक्यावरती यायला लागलेत. 11-12 झालेत. चिपळूण क्रॉस करतोय आता आपण. चिपळूण क्रॉस करतो भाई. घाट बघू शकता तुम्ही. नाईस. रोड चांगला म्हणून काहीच नाही वाटत आहे. कव्हर केला ऑलमोस्ट 276 किलोमीटर्स. अजून 100 किलोमीटर आहे गणपतीपुळे. आपण आधी तिकडेच जाणार आहोत. तिकडे स्टे आहे. नंतर एखाद तास फ्रेश होऊन देन निघू आम्ही बाहेर एक्सप्लोअर करायला. रत्नागिरी. माझं हे सगळं करण्याचं एक मोठं आहे. मी यासाठी या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करतो आहे की मला म्हणजे माझी पहिली गाडी आहे. मला ॲक्च्युली हे गाडी घेतली तेव्हापासून चालू करायला पाहिजे होतं की मला माझी जर्नी बघायची आहे, मला दाखवायची आहे की मी गाडी कशी घेतली काय वगैरे. आता त्याच्यानंतर पण गाडी येईल तर ती जर्नी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. आणि मी ह्यासाठी रेकॉर्ड करतो आहे कारण का मी जेव्हा माझं एक एज होईल 50-60 आणि तेव्हा मी ह्या सगळ्या व्हिडिओज बघेन ना तेव्हा मला वाटेल की भाई काहीतरी केलं आहे लाईफमध्ये. त्यासाठी फिरतो आहे, त्यासाठीच सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करतो आहे. आणि केल्या पाहिजेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या मेमरीज रेकॉर्ड. अगं एक मेमरीजच एक आहेत जे आपल्या लाईफ टाईम आपल्यासोबत राहतात. पैसे थोडी ना लाईफ टाईम आपल्यासोबत राहणार आहे. त्यामुळे थोडं इन्व्हेस्ट करा कॅमेरावर, छोट्या मोठ्या गोष्टींवर. लाईफ एन्जॉय करा भाई स्वतःची. पैसे काय वर्षभर कमवतात येतील. एखादी ट्रिप वर्षातून केलीच पाहिजे. जो मनाचा थकवा आहे, शरीराचा थकवा आहे, त्या ट्रिप्समधून निघून जातो. मी एक फोटोग्राफर आहे तर आमचं काम मोस्ट ऑफ टाईम ऑक्टोबर ते मेपर्यंत चालतं. त्यानंतर थोडंसं काम कमी असतं. तर आम्ही ट्राय करतो की जेवढा फ्री टाईम असेल ना जेवढ्या फ्री टाईममध्ये आम्ही फिरतो. गेल्या वर्षी पण पाऊस महिना होता जानेवारीमध्ये तर तेव्हा आम्ही बाहेर पडलो होतो. तेव्हा पण आम्ही कोकण गेलो होतो. आता पण जानेवारीमध्ये फ्री टाईम आहे. बोललो चला एखादी ट्रिप करून या. अरे का फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अजिबात टाईम नाही मिळणार वर्कलोडमुळे. आणि एखादी ट्रिप भाई मे या जूनमध्ये होईल माझ्या बर्थडेच्या टाईमला. मी गेल्या वर्षी कोकणकडा गेलो होतो बट मी ते रेकॉर्ड नाही करू शकलो. तर माझ्या कॅमेरा नव्हता ॲक्च्युली म्हणून मला रेकॉर्ड नाही करता आलं त्या गोष्टी. बट या टाईमाला बघू कुठेतरी प्लॅन करू. उज्जैन राहिलं या महिन्यात, पॉसिबल असेल तर तेव्हा करू जूनमध्ये. आणि अजून एक कोकण दौरा होणारच आहे शिमग्याला. या टायमाला आपण सावर्डे जाणार आहोत. गेल्या वर्षी आपण अंधारल्यात गेलो होतो आणि या टायमाला जाऊ.
कारण का मी मागचे 3 ते 4 वर्ष बॅक टू बॅक फिरतो. आमच्या गावामध्ये पालखी नाही आहेत ॲक्च्युली सम रिझनमुळे. तर मी एव्हरी इयर कुणाच्या कुणाच्या तरी घरी रिलेटिव्हच्या घरीमध्ये जातो आणि त्यांच्या इथे एन्जॉय करतो. कारण का हर ठिकाणी कल्चर वेगळं आहे, वाईब वेगळी आहे. आता मी अंधारला करून झालो, माझ्या आत्याकडे करून झालो, एक दापोलीमध्ये टाळसुरे करून झालो आहे. तर 3-4 वेळा मी करून झालो आहे. आता मी प्लॅन आहे ते तिकडे सावर्डेला एक व्होल्टे होम करून एक होतं ते बघायचं आहे. तर यावर्षी ते करू. लीन चेक करा, लीन भाई काय घाट आहे, पण काय घाट आहे हा. घाट नाही बोलता येणार बट दॅट काइंड ऑफ आहे. 3 काढा पेट्रोल, 170 किलोमीटरची रेंज. मला पॉवर बघून टाकून घ्यायला पाहिजे पेट्रोल. आणि आमचं कोकण भाई एका एका रीलवर लगेचच्या लगेच कोकण स्विच झालं आहे. हर्षलने मला एक रील पाठवली आणि माझं गावी जायचं मन होतंच. हर्षल बोलतं काय करतोय, गावी जाऊया का. म्हणलं चल. आता मी फक्त दापोली जाणार होतो, 2-3 दिवस चिल करणार होतो आणि येणार होतो. बोललं जातच आहे तो वाय नॉट. रत्नागिरी का नको करायला. तर असं सडन प्लॅन बनले आहेत आणि असे सडन प्लॅनच वर्क करतात भाई. जे तुम्ही मन टू मन प्लॅनिंग करताना ते प्लॅन्स खूप कमी वेळा सक्सेसफुल होतात. असे प्लॅन्स ऑलमोस्ट टाईम होतात सक्सेसफुल. ते 80 किलोमीटर उरलं आहे, ऑलमोस्ट पोचत आलो आहे. आम्हाला एक छोटासा होल्ड घ्यायचा आहे कारण का मी कंटिन्यू चालवतो आहे गाडी किती टाईमपासून. एक छोटासा होल्ड घ्यायला पाहिजे. बघूया छोट्या ठिकाणी कुठेतरी थांबूया. माझं ना या साईडची लीन ना थोडीशी बोलतात ना गडबड आहे. मला एवढं परफेक्टली या साईडून नाही जमत, लेफ्ट साईडने. राईटला मी खूप जास्त खेचू शकतो, म्हणजे माझ्याकडे एक लिमिटेड आहे. बट लेफ्टला ना माहीत नाही का, बट होतं. आणि प्रत्येकाचं असं असतं, कुठली ना कुठली तरी एक साईडला वीक असते आणि माझी लेफ्ट साईड वीक आहे. जेव्हा लीनला बाहेर काढतो ना कॉन्फिडन्स नाही येत लेफ्ट साईडला, पण राईटला खूप कॉन्फिडन्स येतो. आय एम जस्ट शिवम हंटरवर लीन, माझं हंटरवर नाद करतो का. मी एक व्हिडिओ बघितला हंटरवर लीन मारताना भाई, लीन मारतो आणि घुसतो ना भाई डायरेक्ट. भाई FG ला मानलं पाहिजे भाई. 7-8 वर्ष जुनी गाडी आहे, हे माहीत नाही किती वर्ष, बट मला चिपकवून चालवतो भाई, मला चिपकवून. म्हणजे विचार कर. पोहोचत आलो आहे आम्ही. इथून गणपतीपुळे 41 किलोमीटर. हा मला सांगितलं कोणतरी शॉर्टकट आहे, तर मी तो यूज करतोय. आपण आलो आता आरीवरती. भाई या गाडीला लीन कशी करतात मला ते कळत नाही. एवढा वजन, आपली गाडी ठीक आहे भाई. हे काय आहे, अक्का लोहा झोपायचा म्हणजे खाऊ नाही भाई. सीटला कम्फर्ट आहे, पण भाई सीटला कम्फर्ट आहे. गाडी इज नॉट कम्फर्टेबल बट सीटला कम्फर्ट आहे. 15 किलोमीटर आहे गणपतीपुळे. ऑलमोस्ट पोचत आलो आपण, ऑलमोस्ट. दमलो भाई, दमलो. गाडी चालवून दमलो. लांब आहे यार, खूप लांब आहे. पोचलो रूम्सवरती. आता इथे लावली असती गाडी. वरती
ले हो गया. फक. ओके पोचलो रूमवरती.